बेरोजगार तरुणांसाठी आता गुड न्यूज आहे, कारण एसटी महामंडळामध्ये 14,000 पदांसाठी भरती निघाली आहे। येत्या 12 तारखेपासून विविध पदांसाठी अर्ज भरता येणार आहे। नाशिकच्या वैभवात भर टाकणाऱ्या बॉटनिकल गार्डनच्या फेरफटक्यासाठी आता पैसे मोजावे लागतील। टाटा ट्रस्टने 5 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या उद्यानाच्या देखभाल खर्चासाठी इथं एंट्री फी लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। गार्डनच्या फेरफटक्यासाठी प्रति व्यक्ती 30 रुपये, तर बोलक्या झाडांचा रात्रीचा शो बघण्यासाठी प्रति व्यक्ती 50 रुपयांचं शुल्क आकारलं जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 5 वर्षांखालील मुलांना मात्र इथं मोफत प्रवेश असणार आहे। येत्या सोमवारपासून हे दर आकारले जातील। राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 5,000 कोटींची मागणी केली आहे। सर्वसामान्य बजेट व्यतिरिक्त 5,000 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे। राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली। केंद्राच्या बजेटआधी सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक दिल्लीत पार पडली, त्यावेळी ही मागणी करण्यात आली आहे। भाजपनं निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आणि इतर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची गरज असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलंय। राजकीय नेत्यांनी सहकारी साखर कारखाने डबघाईला आणत त्यांची कवडीमोल भावानं विक्री केली, तसंच सरकारी तिजोरीतील तब्बल 25,000 कोटी रुपयांचं नुकसान करत राज्यावरील कर्जाचा बोजा 1 लाख कोटी रुपयांहून अधिकने वाढवला, असं सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह बड्या नेत्यांना थेट प्रतिवादी करण्यात आलंय। या याचिकेवरती शुक्रवारी म्हणजे 6 जानेवारी रोजी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे। दरम्यान अण्णा हजारेंवरती आपण मानहानीचा दावा करण्याच्या मनस्थितीत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय। मला एक संधी मिळाली आता की याच्यात वस्तुस्थिती काय ही स्पष्ट करण्याची, आणि म्हणून मी कायदेशीर सल्ला घेतोय आणि याच्यामध्ये क्रिमिनल आणि दिवाणी असे दोन खटले त्यांच्यावर या संदर्भातले करण्याची माझी मानसिकता आहे। कारण काहीही कुणी काही सांगितल्याच्या नंतर कुणीही बोलावं आणि जाऊन द्या जनसेवक आहे वगैरे वगैरे म्हणून आपण गप्प बसावं, मला असं वाटतं की ती नाही। त्यामुळे एका दृष्टीने चांगलं त्यांनी संधी दिली एकदाची त्यांच्याबद्दल, आणि तीही कोर्टात जायची, म्हणजे असं म्हणता येणार नाही की कुणी इन्शुरन्स आणला किंवा कुणी काही आणलं। जलसंधारण मंत्री असताना पंकजा मुंडेंमुळे जलसंधारणाच्या कामात ठेकेदार आले आणि त्या ठेकेदारांनी पैशांची लूट केली, असा गंभीर आरोप प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी केलाय। ते एबीपी माझाशी बोलत होते। पंकजा मुंडेंना ही बाब लक्षात आणून दिली, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील राजेंद्र सिंग यांनी केलाय। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंकजा यांच्या खात्यात बदल केला, पण विद्यमान जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या काळात देखील तोच प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। द्वार विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम मी उत्तमरित्या करू शकतो आणि म्हणून अजित पवारांनी माझ्याकडे शिकवणी लावावी, असं म्हणत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अजितदादांना टोला लगावलाय। जालन्यातील परतूरमधल्या पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभावेळी ते बोलत होते। खरं म्हणजे इतकी कामं होत आहेत, आता एवढी कामं झाल्याची जर माहिती काल परवा आलेल्या अजितदादा पवारांनी घेतली असती तर म्हणाले नसते की आमच्या काळात एवढा पैसा खर्च झाला आणि यांनी काहीच केला नाही। खरं म्हणजे अजित पवारांनी माझी ट्युशन लावली पाहिजे। पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्याप्रकरणी अटक केलेल्या 4 आरोपींना न्यायालयानं 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर तुटलेल्या पुतळ्याचा काही भाग हा नदीपात्रात सापडलाय। पोलिसांनी आरोपींना घेऊन नदीपात्रात पाहणी केली, त्यानंतर पुतळ्याचे अवशेष तिथं सापडलेत। मुठा नदी किनारी वसलेल्या संभाजी उद्यानामध्ये नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा होता, मात्र संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवला होता। पुण्यातील संभाजी उद्यानामधला राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पुतळा हटवणाऱ्यांवरती जोरदार टीका केली आहे। ज्यांनी हा पुतळा हटवला त्यांना पकडलंच पाहिजे, पण त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे देखील आम्ही शोधून काढू, असा दावाही त्यांनी केलाय। याशिवाय पुणे आणि नाशिकच्या विकास आराखड्याला मंजुरी दिल्याचंही त्यांनी सांगितलं।
वडगाव शेरी इथं भाजपचे आमदार जगदीश मुळीकच्या मतदारसंघात कारंजे आणि टॉय ट्रेनचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी ते बोलत होते। काही नादान लोक त्या ठिकाणी एखाद्या उद्यानामध्ये जाऊन राम गणेश गडकरींचा पुतळा त्या ठिकाणी तोडतात, त्यावेळी मला दुःखानं सांगावंसं वाटतं, तुम्हाला संभाजी महाराजही समजले नाही, तुम्हाला शिवाजी महाराजही समजले नाही। बंधू भगिनींनो, हे जे काही निवडणुका आल्या की काही लोकांना जातीय तेढ निर्माण करण्याची खुमखुमी सुरू होते, अशा लोकांपासून खऱ्या अर्थानं आता सावध राहण्याची आवश्यकता आहे। दरम्यान राम गणेश गडकरींचं मोठं योगदान आहे। विचारांची लढाई विचारानंच लढली जावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। गडकरींच्या बद्दलचं त्यांचं योगदान मराठी साहित्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि सामाजिक प्रश्नांच्या संबंधी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी जी विचारधारा समाजाच्या समोर मांडली, याच्याबद्दल महाराष्ट्रातला मराठी माणूस, मराठी वाचक हा त्यांच्यासमोर नतमस्तक होतो। लोकशाही पद्धतीमध्ये विचारधारा वेगळी असली तर त्या वेगळ्या विचाराला विरोध हे या पद्धतीने करायचा नसतो। कोणाला करायचा असेल विचाराचा विरोध विचारांनी केला पाहिजे आणि या पद्धतीने कायदा हातात घेऊन हे महाराष्ट्राला न शोभणाऱ्या अशा प्रकारचे कृत्य आहे। वळत पुढच्या बातमीकडे, राज्यातल्या मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची घोषणा करण्यात आलेली आहे। नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण देण्याच्या मराठा समाजाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्गीय आयोगाची घोषणा करण्यात आली होती। एकूण 8 सदस्यांचा यात समावेश आहे। हा आयोग संबंधित समाज घटकांच्या मागण्यांचा आणि त्यांनी दिलेल्या पुराव्यांचा अभ्यास करतो। त्यानंतर या समाजाला आरक्षण द्यावं की नाही याबाबतची शिफारस राज्य सरकारला करते। राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे आता विदर्भ मिरर नावाचं साप्ताहिक सुरू करतायत। येत्या 14 तारखेला त्याचं प्रकाशन होणार आहे। ओनली विदर्भ अशी या साप्ताहिकाची टॅगलाईन आहे। वेगळ्या विदर्भाचं आंदोलन पुढे नेण्यासाठी या साप्ताहिकाचं प्रयोजन असल्याचं त्यांनी सांगितलंय। या साप्ताहिकाचे संपादक म्हणून विनोद देशमुखांना नियुक्त करण्यात आलंय। देशमुख हे तरुण भारत आणि लोकशाही वार्ताचे निवृत्त संपादक आहेत। विदर्भात 3 ठिकाणी महापालिका निवडणुका होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवरती वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार करणाऱ्या या साप्ताहिकाकडे सर्वांचंच लक्ष असेल।